नमस्कार. आजच्या भागामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गणेशोत्सव अगदी जवळ आलेला आहे आणि गणपती बाप्पांची सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. गणपती बाप्पा घरी घेऊन येत असताना ती गणेशाची मूर्ती 1 ते 1.5 फुटाच्या उंचीची असावी. त्याचबरोबर एका व्यक्तीला सहजासहजी उचलता यावी अशा मापाची ती मूर्ती असावी, अशा वजनाची ती मूर्ती असावी. त्याचबरोबर कोणत्याही साधू संतांच्या रूपातील ही मूर्ती नसावी. कारण का आपण गणपती बाप्पा घरी घेऊन येत आहोत, कोणी साधू संत घरी घेऊन येत नाही. त्याचबरोबर गणपती बाप्पांची मूर्ती ही कधीही युद्ध करताना किंवा सापावरती बसलेली किंवा गरुडावरती बसलेली अशा पद्धतीची नसावी. तसेच शिवशंकर आणि पार्वती यांच्या मांडीवर बसलेली गणपतीची मूर्ती देखील घरामध्ये पूजणं वर्ज्य आहे. कारण का शिवशंकर महादेव यांची पूजा ही मूर्ती स्वरूपात केली जात नाही, तर त्यांची पूजा ही शिवलिंगाच्या स्वरूपात केलेली असते, करायची असते. त्यामुळं मूर्तीपूजन हे चुकीचं आहे. त्यामुळं अशी मूर्तीसुद्धा आपण घरामध्ये बसवू नये. याच्यानंतर ज्या वेळेला आपण आरतीची तयारी करतो संध्याकाळी, त्यावेळेला एक नियम पाळून घ्यावा की ज्या वेळेला आपण आरती सुरू करतो त्यावेळेला प्रत्येक दिवशी घरातील एका व्यक्तीला आरती धरण्याचा मान द्यावा. यामुळे सर्व परिवार एकत्रितपणे राहण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर आपण ज्या वेळेला गणपती बाप्पा घरामध्ये बसवलेले असतात त्या कालखंडामध्ये घरामध्ये कोणत्याही पद्धतीचा वादविवाद, भांडणतंटे, रुसवे फुगवे किंवा शिवीगाळ करणे किंवा उपाशीपोटी झोपणे, त्याचबरोबर मांसाहार करणे, मद्यपान करणे, नशेचे पदार्थ सेवन करणे, अशा सर्व गोष्टी बंद करायच्या आहेत. या कालखंडामध्ये आपण या गोष्टी घरामध्ये करायच्या नाहीत आणि बाहेरही करायच्या नाहीत. गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आहेत, त्यामुळे या सगळ्या गोष्टी वर्ज्य केलेल्या बऱ्या. याच्यानंतर गणपतीच्या जवळ आपण कोणत्याही पद्धतीची मोठ्या आवाजात सिनेमातील बिभत्स प्रकारची गाणी लावू नये. गणपतीची गाणी लावा, भक्तिगीते लावा, तेही कमी आवाजात, शांत आवाजात लावा. मन प्रसन्न होईल अशा वातावरणामध्ये गणपती बाप्पा स्थिर होतील. आणि याचबरोबर आपल्या घरातील एखादी व्यक्ती किंवा आपल्या भावकीतील एखादी व्यक्ती जर काही कारणास्तव याचं जर निधन झालं, मयत झाली एखादी व्यक्ती, तर अशा काळात आपण आपल्या एखाद्या मित्राला किंवा एखाद्या शेजाऱ्यांना आपल्या घरातील गणेश मूर्ती ही विधीपूर्वक दहीभाताबरोबर विसर्जन करावयास सांगावी. तसेच सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट, ज्या वेळेला गणपती बाप्पा आलेले असतात या 5 दिवसाच्या 7 दिवसाच्या कालखंडामध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणच्या नवसाच्या गणपतींना जाण्याचा प्रयत्न करतो किंवा इथल्या राजाला जा, तिथल्या राजाला जा, या नवसाच्या गणपती पुढे जा, तिथं जा, अशा गोष्टी आपण करत असतो. तर या गोष्टी चुकीच्या आहेत. गणपती बाप्पा स्वतः जर तुमच्या घरामध्ये आले असतील तर तुम्ही गणपती बाप्पा शोधायला बाहेर का जाताय? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. नवसाला तर सगळेच पावतील, तुमच्या घरात असणारे गणपती बाप्पाही नवसाला पावतील. तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठीच ते तुमच्या घरामध्ये प्रत्येक वर्षी येतात आणि म्हणून तुम्ही त्यांचीच सेवा करणं गरजेचं आहे. हा, तुम्ही दर्शन घेण्यासाठी इतर ठिकाणी जाऊ शकता, मात्र तुम्ही 100% बाहेरच्या गणपतीवर श्रद्धा ठेवून घरातल्या गणपतीवर कमी श्रद्धा ठेवणं, अशा गोष्टी टाळणं गरजेचं आहे. गणपती इथून तिथून सगळे सारखेच, त्यामुळं नवसाच्या गणपतीला जाणं किंवा बाहेरच्या गणपतीला जाणं हे बंद करून घरातल्या गणपतीसमोरच तुम्ही आपल्या मनातील इच्छा व्यक्त कराव्या. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्रीराम.